सध्या ना विटामिन बी 12 ची डेफिशियन्सी खूप जास्त प्रमाणात बघायला मिळते. म्हणून आज आपण विटामिन बी 12 बद्दल सर्व काही जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर अर्चना. तर विटामिन बी 12 नेमकं शरीरामध्ये काय काम करतं, त्याची डेफिशियन्सी कशामुळे होते, काय लक्षणं दिसतात, डेली रिक्वायरमेंट आपल्याला किती आहे, कशातून बी 12 मिळणार आहे, अशा सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तर विटामिन बी 12 हे काय काम करतं, तर डीएनए सिंथेसिस करणं, हेल्दी लाल रक्तपेशी तयार करणं, जे नर्वच्या वर मायलिन शीथ असतं ते तयार करणं, ह्या विटामिन बी 12 ची आपण कार्य म्हणू शकतो. तर विटामिन बी 12 हे शरीरामध्ये लिव्हरमध्ये स्टोअर केलं जातं. साधारण त्याची रिक्वायरमेंट ही 2.4 mcg पर डे अशी असते. पण थोडं वृद्ध वय झालं असेल किंवा वय तुमचं जास्त असेल, प्रेग्नन्सी असेल, लॅक्टेशन असेल, तर थोडी रिक्वायरमेंट शरीराची थोडीशी जास्त असते याच्यापेक्षा. तर त्याच्यामुळे डेफिशियन्सीची लक्षणं दिसेपर्यंत आपल्याला वेळ लागू शकतो, कारण लिव्हर हे 3 वर्षांपर्यंत बी 12 ला स्टोअर करू शकतं. पण डेफिशियन्सी आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण काय खातो पितो त्यामुळे होऊ शकते का, किंवा दुसरी काही आपल्याला अंडरलाईन कॉजेस आहेत का की ज्याच्यामुळे बी 12 डेफिशियन्सी होऊ शकते, हे जर तुम्हाला याची एक रफ आयडिया असेल तर तुम्ही डॉक्टरांना जाऊन भेटू शकता. तर डेफिशियन्सी कशामुळे होते, तर 2 महत्वाच्या गोष्टी. एक म्हणजे डायटरी इन्सफिशियन्सी असेल तर, किंवा काही माल ऍब्झॉर्प्शन होत असेल तर. डायटरी इन्सफिशियन्सी कशामुळे होईल, तर जे प्युअर व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांच्यामध्ये होऊ शकते, कारण बी 12 हे प्राणीजन्य जे काही पदार्थ असतात त्याच्यातून आपल्याला जास्त प्रमाणामध्ये मिळतं. किंवा जे व्हीगन आहेत की जे प्राणीजन्य पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करत नाही, जे फक्त प्लांटशी रिलेटेड फूड घेतात, त्या लोकांमध्ये पण डेफिशियन्सी आढळू शकते. मांसाहारी पदार्थ किंवा मांसाहार जास्त प्रमाणात घेत आहेत, दूध, अंडी, मासे, मटण हे जास्त खातात आणि तरी पण बी 12 ची डेफिशियन्सी होते, असंही होऊ शकतं. तर त्या केसेसमध्ये माल ऍब्झॉर्प्शन सुद्धा असू शकते. मग माल ऍब्झॉर्प्शन कशामुळे होऊ शकतं, तर बी 12 चयापचय होण्यासाठी तुमचं जठर, लहान आतडं, पॅनक्रियाज हे सगळे जे काही शरीरातले अवयव असतात ते महत्वाचं कार्य त्याच्यामध्ये बजावत असतात. मग यांच्याशी रिलेटेड जर काही आजार असतील तुम्हाला, तरी पण माल ऍब्झॉर्प्शन होणार आहे. म्हणजे जसं की तुम्हाला सिव्हिअर गॅस्ट्रायटिस असेल, किंवा तुम्ही काही सर्जिकल इंटरव्हेन्शन केलं असेल, पार्शियल किंवा टोटल गॅस्ट्रेक्टॉमी केली असेल, पॅनक्रियाटिक इन्सफिशियन्सी असेल, किंवा आतड्याच्या संबंधितले काही आजार जसं की क्रॉन्स डिसीज, सिलियाक डिसीज असेल, तर माल ऍब्झॉर्प्शन होण्याचे चान्सेस असतात. त्याचबरोबर काही औषधं जर तुम्ही लॉंग टर्म घेत असाल तरी देखील विटामिन बी 12 ची लेवल शरीरामधली कमी होऊ शकते. जसं मेटफॉर्मिन जर तुम्ही जास्त दिवस झाले घेताय तर तुम्ही बी 12 तुमचं टेस्ट करून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर काही लोक असे असतात की जे अँटासिड ना डॉक्टरांना न विचारता ऍसिडिटी झाली, जा मेडिकलमध्ये खा अँटासिड, किंवा मला अँटासिड खाल्ल्याशिवाय होतच नाही, किंवा मी काहीही खाल्लं तर मी अँटासिड घेऊन ते पचवू शकतो, मग मला ऍसिडिटी होत नाही, असे लोक असतात. तर अशा लोकांमध्ये सुद्धा विटामिन बी 12 ची डेफिशियन्सी होऊ शकते. एच पायलोरीचं इन्फेक्शन असेल तरी सुद्धा होऊ शकते. पण मग तुम्हाला कोणती लक्षणं दिसतात, तर भूक न लागणं, किंवा सतत बर्पिंग होत राहणं, गॅसेस होणं, कधी जुलाब होत आहेत, कधी कॉन्स्टिपेशन होत आहे, असे पोटाशी रिलेटेड अनेक तक्रारी जाणवायला लागतात. खूपदा आपण असं बघतो की पोटाशी रिलेटेड काहीही तक्रार असेल ना तर तिच्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. पण असं करू नका, कारण या तक्रारी जर खूप दिवसांपासून जर होत असतील, अधूनमधून पण किंवा सततही होत असतील, तर तुम्हाला मल्टीविटामिनची डेफिशियन्सी होऊ शकते. मग त्याच्यामध्ये बी 12 ची पण होईल किंवा इतरही डेफिशियन्सीज होऊ शकतात, कारण चयापचय क्रिया ही तुमच्या जठराग्नीशी म्हणजे तुमच्या पचवण्याच्या शक्तीशी, त्याच्या ऍब्झॉर्प्शन प्रॉपर व्यवस्थित होत आहे की नाही याच्यावर अवलंबून असतं. आणि म्हणूनच तुम्ही या छोट्या छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. ही लक्षणं जर तुम्हाला वारंवार होत असतील तर तुम्ही नक्की डॉक्टरांना भेटा, आणि त्याच्यासाठी काही औषधोपचार असेल तर ते पण करून घेऊ शकता, किंवा डेफिशियन्सी काही डॉक्टरांनी चेक करायला सांगितलं तर त्याही करून घेऊ शकता. आता ही जर डेफिशियन्सी झाली तर तुम्हाला काय लक्षणं दिसतात, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मेगॅलोब्लास्टिक अॅनिमिया होऊ शकतो, ज्याच्यामध्ये लाल रक्तपेशींचा आकार थोडासा मोठा होतो. मग शरीरावर थोडा पांडुरकापणा येणं, किंवा भूक न लागणं, पटकन थकवा येणं, अशक्तपणा येणं, ही लक्षणं निर्माण होतात. तसंच बी 12 हे तुमच्या मायलिन शीथ तयार करण्यासाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे मज्जासंस्थेशी त्याचा संबंध आहे. आणि त्याच्याचमुळे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन न होणं, किंवा ब्रेन फॉगिंग होणं, सतत कंटाळल्यासारखं वाटणं, लक्षात न राहणं, ही लक्षणं सुद्धा दिसू शकतात. खूप पटकन आणि कॉमन दिसणारं लक्षण म्हणजे काय, तर तुम्हाला ग्लॉसायटिस होतो, म्हणजे ज्याला आपण साध्या भाषेमध्ये वरचेवर तोंड येणं म्हणतो. तर हे सुद्धा विटामिन बी 12 डेफिशियन्सीमुळे होऊ शकतं.
आणि सध्याचा खूप मोस्टली कॉमन ज्या विषयावर बोललं जातं, ज्याच्यासाठी लोक खूप जास्त पॅनिक आहेत, ते म्हणजे केस गळणं. तर हो, व्हिटॅमिन B12च्या डेफिशियन्सीमुळे केस सुद्धा गळतात. कारण काय होतं की लाल रक्तपेशी ज्या आहेत त्या व्यवस्थित तयार होत नाहीत, त्यामुळे ऑक्सिजन सप्लाय किंवा न्यूट्रिएंटचा सप्लाय व्यवस्थित होत नाही. कारण जेव्हा डेफिशियन्सी होते तेव्हा शरीर काय करतं, जे व्हायटल ऑर्गन्स आहेत त्याच्या फंक्शनिंगसाठी आधी तो पुरवठा करतो, आणि म्हणून केस गळणं, केस पातळ होणं हे सुद्धा तुम्हाला व्हिटॅमिन B12च्या डेफिशियन्सीने दिसू शकतं. मग ही डेफिशियन्सी दूर करण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे? तर एक म्हणजे डाएटमध्ये डेफिशियन्सी असेल तर ते इम्प्रूव्ह करा, आणि जर काही आजार असतील, कुठली औषधं घेताय, कुठलं सर्जिकल इंटरव्हेन्शन झालंय, तर या सगळ्यांसाठी डॉक्टरांना भेटून आवश्यक ते गोळ्या, इंजेक्शन किंवा जर कुठला आजार असेल तर तो दुरुस्त करणे, ह्या गोष्टीच्या या स्वरूपांमधलं तुम्ही ट्रीटमेंट ऑप्शनचा विचार करू शकता. मग कशातून जास्त प्रमाणामध्ये मिळतं? तर दूध आणि दुग्धजन्य जे काही सगळे पदार्थ आहेत, अंडी, मटण, चिकन, मासे, याच्यातून मिळतं. हिरव्या पालेभाज्यांपैकी पालकामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे, मशरूम मध्ये आहे, किंवा जे फॉर्टिफाईड ब्रेकफास्ट सिरियल्स मिळतात त्याच्यातून पण तुम्हाला B12 जास्त प्रमाणामध्ये मिळू शकतं. आणि जर तुम्हाला डेफिशियन्सी आहे, तुम्ही आहार व्यवस्थित घेताय, तरी पण ती जर का मॅनेज होत नाहीये, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही गोळ्या घेऊ शकता किंवा इंजेक्शनचा कोर्स सुद्धा करू शकता. जर तुम्ही एकदा गोळ्या घेतल्या, इंजेक्शनचा कोर्स केला आणि तुमची डेफिशियन्सी रिकव्हर केली, तर पुन्हा ही डेफिशियन्सी होऊ नये म्हणून जर तुम्हाला काही अंडरलाईन कॉजेस असतील तर त्याच्यासाठी पण तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घेऊ शकता. मला असं वाटतंय तुम्हाला B12 बद्दल सर्व काही माहिती मिळालेली आहे, ही फक्त इन्फॉर्मेशन आहे. तुम्हाला जर B12 बद्दल काहीही असं स्वतःबद्दल प्रॉब्लेम वाटत असेल तर डॉक्टरांना भेटा, स्वतःच्या मनाने फक्त B12च्या गोळ्या घेऊ नका. मला असं वाटतं ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल, आणि आवडली असेल तर तुम्ही आमचा चॅनल लाईक पण करा, सबस्क्राईब पण करा, आणि बेल बटन दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला इथून पुढचे इन्फॉर्मेशन व्हिडिओज पण नक्की बघायला मिळतील.